मराठवाडा आणि विदर्भावर अवकाळीचे ढग दाटलेत आणि सुरू झालाय गारांचा मारा। गव्हाचं पीक जमीनदोस्त झालं, हिरवागार हरभरा काळा पडलाय, पांढरं सोनंही काळं बनलंय। त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात आलाय। अडीच एकरामध्ये आम्हाला नाही का 2.5 एकरामध्ये आम्हाला 7-8 लाखाची नुकसान झालेली आहे आणि टरबूज पीक 5 एकराला होतं, त्याच्यामध्ये आमची सरासरी 7 ते 8 लाखाची ते नुकसान झाले। म्हणजे विदर्भावर अवकाळीचे ढग दाटले, गारांनी मारा केला आणि रब्बीचं पीक भुईसपाट झालं। गेल्या 2 दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली आहे। गोंदिया, भंडारा, नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात सलग 2 दिवस गारपीट झाली आहे। घराच्या पत्र्यावर पडणाऱ्या गारांचा आवाज जसजसा वाढत होता तसतसं त्या आवाजानं शेतकऱ्याच्या हृदयाची धडधड सुद्धा वाढत होती। कारण शेतात हरभऱ्याचं पीक बहरलं होतं, गव्हाचं पीक उभं राहिलं होतं, संत्रा बागांना बहर आला होता। हे सगळं काही मातीमोल होणार हीच भीती बळीराजाच्या मनात होती आणि तसंच झालं। संत्रा बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। काही ठिकाणी कपाशी जी आहे, या कपाशीची वेचणी झाली नव्हती, त्या कपाशीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। याशिवाय गहू, चना, तूर आणि एकूणच शेती पिकं जी आहेत, हे शेती पिकं या ठिकाणी नुकसान देणारी जी गारपीट आहे, गारपीट ठरलेली आहे। नागपुरात पांढरं सोनं काळवंडलंय। थोड़ा तरी काही नफा जो आहे किंवा काही विक्री करून काही फायदा मिळू शकेल? नाही आता काहीच नाही राहिली। हा पोझिशन बघा ह्या कापसाची, हा पूर्ण ओला झालेला आहे आणि खालतं पडलेला आहे पूर्ण। म्हणजे पावसाच्या स्पीडमुळे आणि गारपीटमुळे पूर्ण खालतं कापूस सांडलेला आहे। हा वेचून बी काही अर्थ नाही याला। सगळीकडे कापसाचं असंच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि हा कापूस काही फायदा नाही, तर शेतकऱ्याला वेचून हा पूर्ण गेलेला आहे कापूस आहे। गोंदियात मक्याचं पीक जमीनदोस्त झालंय। यवतमाळमध्ये गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। बाभुळगाव तालुक्यात नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांवर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। सर्वे इथे सर्वेच काही कामाचे नाही। सर्वे इथे काय कागद होते, इथं घोडे कलेक्टर काय करते, कलेक्टरला नाही इथं काय नुकसान झालं पाहते तुम्ही इथे किती पडले आहेत। चला फॅन सुरू करा कुठून तरी सर्वे रोडवरून घ्या, भेटत काहीच नाही इथं। एका बाजून चालू याचे पैसे नाही, त्या पुढे बडे काही जिवंत मारायचं काही इथं। शासनाने त्वरित पंचनामे करावे आणि त्वरित ह्या म्हणजे तूर, सोयाबीन, तूर, हरभरा आणि गहू या पिकांचं त्याच्याप्रमाणे आता रब्बीमध्ये आता तिळाचंही खूप मोठा पेरा आहे आमच्या इकडे। या तिळाचंही नुकसान भरपाई या शासनाने द्यावी। मागील हंगामातील पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये अजून पण शेतकऱ्यांच्या जमा झालेले नाही आहे आणि आता हे अवकाळीचं संकट पूर्णतः ओढावलेलं आहे। आता कसं काय करावं हे आम्हाला कळत नाही। तिकडे भंडाऱ्यातील शेतकरीही संकटात सापडलेत। अवकाळी पावसामुळे एवढी नुकसान झालेली आहे की आम्ही नाही कधी उभरू शकत नाही। पण आता असं आहे का आम्हाला काय करावं ना काय नाही करावं हे सुचत नाही आम्हाला। एवढं नुकसान झालं आहे का 2.5 एकरामध्ये आम्हाला नाही का 2.5 एकरामध्ये आम्हाला 7-8 लाखाची नुकसान झालेली आहे आणि टरबूज पीक 5 एकराला होतं, त्याच्यामध्ये आमची सरासरी 7 ते 8 लाखाची ते नुकसान झाले। म्हणजे 17-18 लाखाची आमची नुकसान झालेली आहे। तर चंद्रपूर मधल्याही 5 तालुक्यांना गारपिटीचा फटका बसलाय। कधी अचानक थंडी वाढते, कधी थंडी गायब होते, तर कधी ही अशी गारपीट होते। निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।